हर्ष, गणेश वगैरे सगळ्यांना मिस करतोय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईस, तुम्ही सगळे माझ्या ब्लॉगचं खूप खूप वेट करत होता, त्यासाठी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आले. तर आमच्यासोबत आहे तुमची मावशी आणि दीदी आहे, तर आम्हाला दादा घ्यायला आले. तर मी ब्लॉग नवीन बघित असाल तर फॉलो करायला विसरू नका. लवकरात लवकर आपण 15K कंप्लीट करूया. होणार आहे उज्जैन पार्ट 1, असे 3 पार्ट होणार. यूट्यूबवर पण टाकणार आहे फुल ब्लॉग. जर तुम्ही तिकडे बघितलं असेल तर तिकडे जाऊन बघा. आणि चला पुढे बघूया. चला बाय. आता ट्रिपला चाललोय म्हणलं सगळ्यात आधी डिझेल भरून घ्यायला लागेल. डिझेल भरून घेतल्यानंतर आम्ही गेलो चहा प्यायला. चहा वगैरे मस्तपैकी पिलो आणि निघालो आपल्या उज्जैनच्या सहली. ट्रिपला जाताना सगळ्यात आधी आम्हाला ID कार्ड दिले, जे मला घालायला कधीच आवडत नाही. तर तिकडं आम्ही मध्ये थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी. नाश्त्यामध्ये मिसळ पाव होता आणि तेही अनलिमिटेड. जेवढं पाहिजे तेवढं खावा, नुसतं खायचं. आता आम्ही जेवणाला थांबलेलो इथं. भूक लागली आहे. आम्ही सकाळी 4 वाजता निघालोय. तर आताचा टाइम बघा 2 वाजले. ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे त्यामुळे बाकीचे कोण दिसत नाहीये. तर राहुल, ध्रुव, हर्ष, गणेश वगैरे सगळ्यांना मिस करतोय. आणि बाकीचे पापलेटवाली, सर्जनवाली सगळे त्यांनी असते तर शाळेत अजून मजा आली असते. मला फुल एन्जॉय केलं असतो. तर काही इच्छा आहे की माझी लवकरात लवकर आपले यूट्यूब फर्स्ट पेमेंट आल्यावर तर लवकरात लवकर सगळ्यांना पण आपण स्वतः घेऊन येऊया. तर बघूया की पुढे काय काय होतं. आणि चला आता पुढे जाऊया. आणि डायरेक्ट मी आता काही बोलत नाही, डायरेक्ट तुम्हाला तिकडे पोहोचल्यावर जातो. आता आम्ही पोहोचलो माहेश्वरीला. डायरेक्ट माहेश्वरीला पोहोचलो. डायरेक्ट आपल्याला दर्शन कधी भेटत नसते, कारण कष्ट तर करावं लागतं. आता उज्जैनला गेलो म्हणल्यावर असं सहजासहजी तुम्हाला दर्शन भेटत नाही. तर आम्ही रिक्षा करून आम्ही सगळे गेलो अहिल्या घाटला. पहिला तिकडे जायचं होतं, कारण फर्स्ट डेस्टिनेशन आमचं अहिल्या घाट होतं. तिकडे आम्ही सगळं बघितलं, त्यांनी राहत होते, कसं राहत होते, कुठं राहत होते, आणि त्यांचं गादी वगैरे सगळं मस्तपैकी बघितलं. आणि त्यांचे राजवाडा फिरलो. इकडे मस्तपैकी फोटो बिटो काढून झाल्यानंतर इकडे एक जागा होती, तिथं आम्हाला सांगितलं की माहेश्वरी साडी खूप फेमस आहे. तर तिकडे साडी कसं मेकिंग, हँड मेकिंग कसं करतात सगळं सांगितलं. त्यानंतर आम्ही गेलो राजवाडा वगैरे बघायला. राजवाडा वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही गेलो घाटाकडे. तिकडं नर्मदा नदी फुल एकदम मस्त दिसत होतं, एकदम स्वच्छ नदी होतं. तर इकडं मी माझ्या मित्रांना लई मिस केलं काहीच, तर त्यांनी असले तर लई मजा केलं असं. त्यानंतर आम्ही गेलो बोटिंगसाठी. बोटिंग केलं मस्तपैकी फिलिंग होते काही. जे मी बघितलं, जे मी फील केलं ते मी असं एक्सप्लेन करू शकत नाही. आणि शॉर्ट व्हिडिओज वगैरे काढून घेतले तर मस्तपैकी. आणि तिकडचं एक खासियत असं आहे की एवढं स्वच्छ पाणी होतं, अक्षरशः मासे दिसत होते. त्यानंतर काही आम्ही रिटर्न घरी चाललो होतो. तर ह्याचा डिटेल ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता, ऑलरेडी अपलोड झालेलं आहे. तर गाईस मस्तपैकी फुल जेवण आलेलं आहे. गाईस वाढण्यात आलेलं आहे. ऋतिक राय करणार. आजचा ब्लॉग इथपर्यंत होता. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.